हॅलो गाईज, वेलकम टू एसके सर्स मॅथ्स अकॅडमी. ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन हा जो युनिट आहे त्याच्यातला फर्स्ट पार्ट जो आहे तो आहे जॅकोबियन. आज आपण त्या जॅकोबियनमध्येच एक ॲडिशनल पॉईंट आहे तो बघणार आहोत. ठीक आहे, मग एक काय आहे ते तुम्हाला मी सांगतो. आपण नोटच्या फॉर्ममध्ये लक्षात ठेवणार आहोत. मग मी तुम्हाला नोट म्हणून ते पॉईंट सांगणार आहे, तुम्ही फक्त तेवढं लक्षात घ्यायचं आहे. समजा पहिला पॉईंट आहे तुमच्याकडे यू आणि फी असे दोन फंक्शन्स आहेत. समजा यू हे फंक्शन आहे कोणाचं, तर एक्स आणि वायचं, राईट. आणि फी सुद्धा एक फंक्शन आहे कोणाचं, एक्स आणि वायचं. याला फोन याला असं म्हणतो. मग आता हे फंक्शन जे आहे तुमचं, ह्या दोन फंक्शनच्या आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढायचे. याचाच अर्थ आपल्याला याचा जॅकोबियन काढायचा आहे. मग तुमच्या सगळ्यांना माहिती आहे जॅकोबियन कसा काढतो आपण. देन जॅकोबियन जे इज इक्वल टू डॅबा कोणाची डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत, यू आणि फीची, विथ रिस्पेक्ट टू काय असणार आहे, एक्स आणि वाय. हे तुमच्याकडे असतं बरोबर. आता हे नॉर्मल जॅकोबियन झालं. ओके, मग आता तुम्हाला हे जॅकोबियन माहिती आहे. ओके, यू आहे व्ही आहे त्याचा जॅकोबियन माहिती आहे. मग जे जर माहित असेल तर जे डॅश काय असेल असा माझा क्वेश्चन आहे. तर जे डॅश म्हणजेच काय, हा आहे तुमचा रेसिप्रोकल. कोणाचा रेसिप्रोकल असेल ऑब्व्हियसली, तर तो असणार आहे जेचा रेसिप्रोकल. करेक्ट, कोणाचा रेसिप्रोकल असणार आहे, जेचा रेसिप्रोकल असणार आहे. मग तुम्ही म्हणाल सर मग हे तर एकदम सोपं आहे, मग आपण काय लिहिणार. जे डॅश जे आहे त्याच्यासाठी फॉर्म्युला तुमचा काय असणार आहे, ऑब्व्हियसली रेसिप्रोकल म्हणजे काय लिहिणार, डॅबा एक्स वाय अपॉन डॅबा यू फी. तर अशा पद्धतीने आपण जे डॅश जो आहे तो डिनोट करतो. जे डॅशचा मिनिंग काय, रेसिप्रोकल ऑफ जे. आणि जे डॅश कसा लिहितो आपण, तर हे जे काही तुमचं जॅकोबियन आहे त्याला काय करायचं, रेसिप्रोकेट करायचं. सिंपल. आता हे कसं रेसिप्रोकेट करायचं आहे, नक्की काय चेंज होणार आहे, हे सगळं व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायचं आहे काही एक्झाम्पलच्या साहाय्याने. आणि तेच आपण बघणार आहोत ह्या पुढच्या काही क्वेश्चन्समध्ये. त्यालाच आपण म्हणणार आहोत मेथड ऑफ फंक्शन्स. म्हणजेच ह्या प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय शिकायचं आहे, मेथड ऑफ फंक्शन्स. वेगळी मेथड अशी नाही आहे, पण आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काय ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेलच. आता पहिली नोट क्लिअर झाली आहे. सेकंड नोट जी आहे, तर सेकंड नोट जी आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे ती आहे जॅकोबियन इनटू रेसिप्रोकल ऑफ जॅकोबियन इज इक्वल टू 1. सो दिस इज समथिंग लाईक ए इंटू ए इनवर्स विच इज इक्वल टू आयडेंटिटी, राईट. सो ए मॅट्रिक्सचा आहे. आणि आपण आता जे काही दोन पॉईंट पाहिलेले आहेत, जे दोन नोट्स पाहिले, तर त्याच्यावर बेस्ट आपण क्वेश्चन करणार आहोत. तर काय क्वेश्चन आहे बघा, इफ एक्स इज इक्वल टू दिस अँड वाय इज इक्वल टू दिस देन प्रूव्ह दॅट जे डॅश इज इक्वल टू 1. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. मग आता ही तर नोट आहे, मी लिहून दिली होती. मग आता काय करायचं आहे, किती गोष्टी शोधायच्या ते पहिल्यांदा बघूयात आपण. सो आन्सर जे आहे ते सिस्टमॅटिक लिहायचे टू प्रूव्ह जे इंटू जे डॅश इज इक्वल टू 1, राईट. करेक्ट. मग हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करायचे आहेत मित्रांनो. आणि त्या स्टेप्स फॉलो करत असताना लक्षात ठेवा ह्या ठिकाणी दोन पार्टमध्ये हे आन्सर डिवाइड करावं लागेल. पार्ट वन जर घेतला आपण पार्ट 1, तर पार्ट 1 मध्ये पहिल्यांदा काय फाइंड आउट करायचं ते लिहूयात आपण. पहिल्यांदा फाइंड आउट करायचं आहे टू फाइंड जे. पहिल्यांदा इथे जे फाइंड आउट करायचं आहे आणि सेकंड पार्टमध्ये जे डॅश फाइंड आउट करायचं आहे, राईट. मग आता फर्स्ट पार्टमध्ये आपण जे फाइंड आउट करणार आहोत. बट बिफोर प्रोसिडिंग फर्दर तुम्हाला पहिल्यांदा हे फंक्शन जे आहे ते लिहून घ्यायचे तिकडे यू 1 मायनस फी अँड वाय इज इक्वल टू यू फी, राईट. सो आपल्याला माहिती आहे जॅकोबियन कसं लिहितो आपण, डॅबा. इथे बघून घ्या काय असणार आहे जॅकोबियन, इथे एक्स आहे इथं वाय, बरोबर. म्हणजे कुठल्या फंक्शनची पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायची तर एक्स आणि वायची विथ रिस्पेक्ट टू काय असेल, विथ रिस्पेक्ट टू यू फी. हे समजून घ्या. मगाशी सांगताना आपण ते जसं फंक्शन होतं त्याप्रमाणे लिहिलं. पण आता इथे पहा फंक्शन काय आहे, एक्स आणि वाय ही फंक्शन्स आहेत, त्याच्यामध्ये इंडिपेंडेंट व्हेरिएबल कोणी, यू व्ही. लक्षात येते ना. मग आता हे असं लिहायचं आहे आपण, एक्स आणि वाय त्यांची पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू जे काही तुमच्याकडे व्हेरिएबल असतील ते. सो आता मला काय सांगायचं, हे समजत नसेल तर लक्षात ठेवा जे रिपीटेड होतात ना, इकडे पण दिसत आहेत त्यांना डिनॉमिनेटरला घ्या बस. मग आता हे सॉल्व्ह करायचे म्हणजे नक्की काय करायचं, तर आपल्याला घ्यायचा आहे एक याचा काय घ्यायचा आहे, जॅकोबियन घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला याचा घ्यायचा आहे डिटर्मिनंट. तर कसं घेतो आपण, पहिल्यांदा हे फंक्शन आहे ना एक्स, तर त्याच्या रिलेटेड डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. कोणाची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, एक्स. इथं पण एक्स, पण विथ रिस्पेक्ट टू काय, हे कोण ठरवतं, डिनॉमिनेटर ठरवतो. म्हणजे यू आहे तुमच्याकडे, यू आहे आणि तो आपण इकडे देणार. म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू दिस व्हेरिएबल आणि परत एकदा डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस एक्स बट नाव विथ रिस्पेक्ट टू युअर सेकंड व्हेरिएबल. सो विथ रिस्पेक्ट टू फी करायचं आहे. या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह एकदा याच्याशी रिलेटेड, एकदा याच्याशी रिलेटेड. एक्स संपलाय आता वाय, अब वाय की बारी. मग डॅबा वाय विथ रिस्पेक्ट टू काय करावं लागेल, यू करावं लागेल. आणि नंतर डॅबा वाय विथ रिस्पेक्ट टू काय करावं लागेल, आता फी करावं लागेल, बरोबर. सो दिस इज इक्वल टू, आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्यात आपल्याला. जे फंक्शन आहे तुमचं एक्स त्याची व्हॅल्यू काय येते ते बघूयात आपण. बघा यू जो आहे, जेव्हा तुम्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स घेता मित्रांनो, तेव्हा फीला काय म्हणून ट्रीट करता तुम्ही, कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करत असता. मग इथे यू घेतलाय तर फीला कॉन्स्टंट ट्रीट करायचं आहे. तर 1 मायनस फी एवढी पूर्ण टर्म जी आहे किंवा ब्रॅकेट आहे हा पूर्ण कॉन्स्टंट होऊन जातो. सो 1 मायनस फी असं येतं आपल्याकडे, बरोबर. 1 मायनस फी असं आलं. आणि यूची डेरिव्हेटिव्ह किती असते, 1 असते, जी मी इथं 1 लिहित नाही. आता हे झालं. आता एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू फी घ्यायची. हे थोडंसं प्रिकॉशसली करावं लागेल. कसं करणार आपण बघा, यू आहे तुमच्याकडे, 1 मायनस फी आहे. आता हे सॉल्व्ह करायचं, यू मल्टिप्लाय केलं मायनस यू व्ही. आता ह्या तुमच्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे
कशी घ्यायची आहे तर विथ रिस्पेक्ट टू फी घ्यायची आहे. मग यू काय झाला कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे 0 आणि प्लस म्हणजे सॉरी मायनस यू जो आहे तो ॲज इट इज, कारण तो कॉन्स्टंट आहे आणि फीची डेरिव्हेटिव्ह किती असते 1 असते. म्हणजे फायनली आपल्या आन्सर किती आलेलं आहे मायनस यू. त्याच्यानंतर वाय म्हणजे हे फंक्शन घ्यायचं आहे आता, त्याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू घ्यायची. म्हणजे जेव्हा विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो तेव्हा व्हीला कॉन्स्टंट करतो. सो व्हीला ॲज इट इज ठेवलं मी आणि यूची डेरिव्हेटिव्ह किती येते, यूची डेरिव्हेटिव्ह 1 येते. सिमिलरली ह्याच फंक्शनची वायची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू फी घ्यायची. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू फी घेत असाल तर त्यावेळी तुम्ही यूला कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करायचं आहे आणि व्हीची डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे ह्या केसमध्ये 1 येणार आहे. मग आता हे सॉल्व्ह जर केलं आपण पहिल्यांदा जे कॅल्क्युलेट करतो मित्रांनो, हे सॉल्व्ह केलं तर काय आन्सर येते 1 मायनस फी, क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. नॉर्मल जे आपल्याला माहिती आहे कसं डिटर्मिनंट सॉल्व्ह करतो, क्रॉस मल्टिप्लाय करायचं, याला मल्टिप्लाय करायचं यूने आणि मग इथे मायनस साईन बाय डिफॉल्ट असतं आणि आता इथलं मायनस साईन म्हणजे मायनस यू इन टू काय असणार आहे ते फी. म्हणजेच मग हे जेव्हा आपण सॉल्व्ह करू तेव्हा तुमच्याकडे काय येणार आहे बघा, ह्या यूने इथे मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय येणार आहे बघा, यू मायनस यू व्ही. इथे मायनस मायनस काय होणार प्लस आणि इथे काय तुमच्याकडे यू व्ही. मग ऑब्झर्व केलं तर यू व्ही आणि यू व्ही एकमेकांना कट करतील. फायनली आन्सर जे आहे तुमचं फक्त यू राहणार आहे. सो तुमचं फायनल आन्सर जे आहे ते आपण इथे लिहूयात. फायनल आन्सर जे इज इक्वल टू यू. पार्ट 2 इथे आपण शिकणार आहोत महत्त्वाची मेथड, ज्याला आपण म्हणतो मेथड ऑफ फंक्शन्स. काय म्हणतो त्याला, मेथड ऑफ फंक्शन्स. मग याच्यामध्ये काय फाइंड आउट करायचं ते बघूयात. पहिल्यांदा टू फाइंड, लक्षात घ्या मित्रांनो की ह्या ठिकाणी तुम्ही जे फाइंड आउट करून झाला हे एक्सप्रेशन प्रूव्ह करायचं आहे, त्याच्यातला जे कॅल्क्युलेट केलं. आता कोण कॅल्क्युलेट करायचं आहे, जे डॅश, बरोबर. मग जे डॅशसाठी काय फॉर्म्युला शिकवला आहे ते एकदा आपण बघूयात. तर तुम्ही जर मगाशी सांगितलेलं तुम्ही लक्षात घेतलं असेल तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना जे डॅश जो आहे, जे डॅश इज इक्वल टू असं आपण लिहिणार, त्याचा फॉर्म्युला लिहिणार. पण हे लिहायच्या अगोदर मी तुम्हाला काय सांगतो ते नीट ऐकायचं. मी काय मेन्शन केलंय, मी तुम्हाला असं सांगितलं आता बोलता बोलता मेथड ऑफ फंक्शन, राईट, मेथड ऑफ फंक्शन्स. म्हणजे नक्की काय करायचं आहे तर दिलेले दोन तुमच्याकडे हे जे काही एक्सप्रेशन्स आहेत त्यांना कन्व्हर्ट करायचं आहे. मग मी काय म्हणतोय ते समजून घ्या. लेट मी पहिल्याला F1 असं नाव दिलं. काय मी नवीन नाव देतोय त्या फंक्शन्सना F1. मग F1 कसं लिहायचं बघा, तुमच्याकडे हे जे एक्सप्रेशन आहे, हे जे एक्सप्रेशन आहे ते एक्स जो आहे बघा इथे लक्ष द्या, एक्स आहे तो ॲज इट इज लिहायचा, एक्स ॲज इट इज. आणि एवढा पूर्ण ब्रॅकेट इकडे घ्यायचा इक्वल साईनच्या तिकडे. म्हणजे मग पूर्ण ब्रॅकेट हा एवढा पार्ट तिकडे जाईल तेव्हा साईन त्याचं काय होणार आहे ऑब्व्हियसली मायनस होणार. आणि मग हे थोडंसं सिम्प्लिफाय करूयात आपण. सो आन्सर मिळेल एक्स मायनस यू आणि इथे मायनस मायनस प्लस होणार आणि यूनी फीला मल्टिप्लाय होणार. सो तुमच्याकडे फर्स्ट फंक्शन जे आहे ते काय मिळालं आहे, एक्स मायनस यू प्लस यू फी. हे झालं फर्स्ट फंक्शन. आता सेकंड फंक्शन F2 आहे तो कसा लिहिणार आपण, वाय ॲज इट इज ठेवायचा, ह्या यू व्हीला इकडे शिफ्ट करायचं आहे, त्याला शिफ्ट केल्यावर मायनस साईन होऊन जाईल त्याचं. आणि मग हे सेकंड फंक्शन मिळालं. हे आहे तुमचं फर्स्ट फंक्शन आणि हे आहे सेकंड फंक्शन. ह्या दोन गोष्टींवर जास्त फोकस आपल्याला ठेवायचा आहे. मग आता एकदा काय हे मिळालं की मग आता आपण फॉर्म्युला लिहिणार आहोत. रादर आता मी तुम्हाला एक फॉर्म्युला शिकवणार आहे, तो नीट व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्यायचा आहे. काय फॉर्म्युला आहे किंवा कोणासाठी फॉर्म्युला आहे, तो आहे तुमचा जे डॅश. कोणासाठी आहे, जे डॅश आहे तुमचा फॉर्म्युला जे डॅशसाठी. मग तुम्ही जे शिकलायत ते काय आहे, अगोदर तुम्हाला मगाशी शिकवलं पार्शियल जॅकोबियन जो आहे त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे. म्हणजेच काय, ह्या याच्यामध्ये जे लिहिलं ना जे साठी त्याचा रेसिप्रोकल म्हणजे खालचं वर आणि वरचं खाली. ओके, खाली डोके वर पाय, बरोबर. मग आता काय लिहिणार, डॅबा यू फी अपॉन डॅबा एक्स वाय. हा तुमचा काय आहे, जे डॅशचा फॉर्म्युला आहे. पण प्रत्यक्ष जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करायला जातो तेव्हा असं आपल्याला यूची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेणं मुश्किल आहे. त्याचं कारण यू हा एका बाजूला, याच्यात सुद्धा यू हा एका बाजूला दिसत नाही आणि फी सुद्धा एका बाजूला दिसत नाही. रादर ते यू इकडं पण तिकडं पण, मग नक्की कोणाला कुठं शिफ्ट करायचं कळणार नाही. म्हणून आपण सोपा मार्ग निवडतोय, मेथड्स ऑफ फंक्शन. मग हे कसं सॉल्व्ह करायचं आहे बघा, -1 लिहायचं आणि त्याच्या डोक्यावर पॉवर द्यायची. पॉवर हा असा नंबर असेल की ह्या तुमच्या ठिकाणी काय आहे ती साईज बघून घ्या. तुमच्याकडचा जो डिटर्मिनंट आहे त्याची साईज काय 2/2, म्हणून इथे -1⁻²2 लिहायचं. समजा इथे तुमच्याकडे म्हणजे इथंच बोलूयात आपण यू फी डब्ल्यू आणि एक्स वाय झेड असे 3 व्हेरिएबल डिपेंडंट आणि 3 इंडिपेंडंट व्हेरिएबल असते, तर तुम्ही काय लिहिलं असती, इथे पॉवर 3 लिहिली असती. येते लक्षात. मग अशाप्रमाणे मग आता इथे काय करायचं बघा, डॅबा. आता काय कोणाला विचारात घेणार आपण, ह्या फंक्शनला विचारात घेणार की ह्या फंक्शनला विचारात घेणार की अजून कोणाला बिलकुल गरज नाही. आता नव्याने जे 2 फंक्शन्स आपण तयार केलेत त्यांचा विचार करायचा. म्हणजेच मग इथे काय लिहिणार तुम्ही, F1 F2 अपॉन, बघून घ्या, डॅबा. आता तुम्ही म्हणाल सर मग इथे यू व्ही लिहू का, नाही इथंच फसू शकता. तर इथं तुम्हाला कंपल्सरी लिहायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय. काय लिहायचं आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय. मग आता हे एवढं झालंय आणि मग आता तुम्हाला परत खाली लिहायचं आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ F1 अँड F2 विथ रिस्पेक्ट टू.
आता काय राहिलं तुमच्याकडे यू व्ही राहिलं म्हणून तुम्ही इथे लिहिणार विथ रिस्पेक्ट टू यू व्ही. ओके, आणि मग हे जेव्हा तुम्ही -1 स्क्वेअर कराल तेव्हा माहिती आपल्याला पॉझिटिव्ह येऊन जाईल. म्हणजेच मग तुमच्याकडे डायरेक्ट काय येणार आहे, जे डॅश इज इक्वल टू हा याचा आन्सर काय आला, पॉझिटिव्ह आला. ओके, मग मी 1 पॉझिटिव्ह लिहित नाही. सो हे तुमचा वरचा पार्ट आहे, मी त्याच्याऐवजी त्याला एन म्हणतो आणि हा खालचा पार्ट आहे त्याला मी डी म्हणतो. आता हे एक्सप्रेशन जे आहे हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी आणि मग याच्यानुसार पुढचे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. आता तुम्ही जे एवढं सॉल्व्ह केले ना आतापर्यंत, या पार्ट 2 मध्ये सुद्धा आपण स्टेप्स फॉर्म करू शकतो. याला समजा तुम्ही स्टेप 1 बोला, त्याच्यानंतर इथपर्यंत पोहोचलाय. आता स्टेप 2 कॅल्क्युलेट करूयात आपण. स्टेप 2 मध्ये काय कॅल्क्युलेट करायचं आहे तुमच्या लक्षात आलेलं आहे. काय फाइंड आउट करायचं आहे स्टेप 2 मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं एन. ओके, मग एन म्हणजे काय, इथं बघा, इथे एनची काय आहे ते लिहिलं मी, डॅबा F1 F2 अपॉन डॅबा एक्स वाय. आता हे जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्हाला कळलं आता हे नॉर्मल गोष्ट आहे. ह्या फंक्शन आणि ह्या फंक्शनच्या पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायच्या विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि वाय, हे आपल्याला क्लिअर दिसत आहे, बरोबर ना. इथे दिसते ना, इकडे एक्स आहे, वाय आहे आणि इकडे F1 F2 इकडे. मग आपल्याला नॉर्मल याच्याशी रिलेटेड काय लिहायचं, एक आपण छोटासा डिटर्मिनंट म्हणजे जॅकोबियन लिहून. मग आता इथे बघा, इथे नॉर्मली जे शिकवलं मी तुम्हाला काय करायचं, याची पार्शियल डेरिव्हेटिव्ह F1ची विथ रिस्पेक्ट टू काय घेणार, पहिल्यांदा एक्स, नंतर परत त्याच फंक्शन F1ची पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घेणार, वाय, बरोबर. त्याच्यानंतर आता F2 विथ म्हणजे काय, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ F2 विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आपण, एक्स, आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ F2 अगेन बट नाऊ विथ रिस्पेक्ट टू वाय. हे अशा पद्धतीने आपण ते लिहायचं आहे. एकदा हे तुम्हाला लिहिता आलं की बाकी कुठल्याही प्रकारची अडचण नाही. सो युअर एन इज इक्वल टू, आपण ह्या ठिकाणचे जे काही आहे ना त्या सगळ्यांची व्हॅल्यू व्यवस्थित कॅल्क्युलेट करूयात. या पहिल्या फंक्शनची विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायची. पहिलं फंक्शन F1 आहे त्याची विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. जर आपण विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह जर घेतली, हा बघा, इथे आपल्याला काय करायचं, एक एक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. पहिल्या फंक्शनची F1ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायची, बाकी सगळ्या लोकांना काय कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करायचं आहे. मग F1 इथे आहे त्याची डेरिव्हेटिव्ह घेऊयात. त्याची डेरिव्हेटिव्ह काय येईल सांगा, x1ची डेरिव्हेटिव्ह येते 1, बाकी सगळे लोक कॉन्स्टंट आहेत त्यांची डेरिव्हेटिव्ह 0 होणार. परत त्याच फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची नाऊ विथ रिस्पेक्ट टू वाय. याच्यात कुठेही तुम्हाला वाय दिसतोय का, नाही, म्हणजे बाकी सगळ्या टर्म्स आपल्यासाठी काय झाल्यात, कॉन्स्टंट झाल्यात, म्हणून इथे काय लिहिणार तुम्ही 0. आता इथे येऊयात परत F2 मध्ये विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायची. तर काय इथे सांगा, इथे तुमच्याकडे आहे 0. का बरं, कारण इथे कुठेही तुम्हाला एक्स दिसत नाही, म्हणून एक्स दिसत नाही तर सगळे टर्म कॉन्स्टंट होऊन जाईल, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येते. इथं विथ रिस्पेक्ट टू वाय करायचं. इथे नीट ऑब्झर्व केलं तर विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे वायची डेरिव्हेटिव्ह 1 येईल, यू व्ही कॉन्स्टंटच आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाईल. सो ह्या अशा पद्धतीने तुमचा आन्सर येते. सो दिस इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय करायचं आणि 1 आन्सर येऊन जाईल. म्हणजे तुमच्याकडे यांची व्हॅल्यू जी आहे मित्रांनो ती किती आलेली आहे, 1 आलेली आहे, बरोबर. आता त्याच्यानंतर पुढची स्टेप जी आहे, ह्या पार्ट 2 मधली थर्ड स्टेप कॅल्क्युलेट करायची. लक्षात ठेवा, मी जसं दाखवतोय हे फार महत्त्वाचं आहे. इथून पुढे बऱ्याच प्रॉब्लेममध्ये आपल्याला मेथड ऑफ फंक्शन्सनेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. त्याच्यामुळे हे तुम्हाला आता व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. हे एकदा समजलं की तुम्हाला जवळजवळ पुढचे 2 टॉपिक समजून गेलेच म्हणून समजा, त्याच्यात वेगळं काही करायचं नाही, हेच कॅल्क्युलेशन्स करायचे. मग आता S3 काय फाइंड आउट करायचं, आता आपल्याला D फाइंड आउट करायचं. सो D इज इक्वल टू, मग आता D नक्की काय, तर इथे तुम्हाला सांगितलंय हा डिनॉमिनेटरचा जो पार्ट आहे त्याला D असं म्हणतो. सो डॅबा F1 F2 अपॉन डॅबा UV. मग याच्यासाठी पण डिटर्मिनंट लिहावं लागेल आपल्याला. सो डॅबा F1 विथ रिस्पेक्ट टू काय लिहिणार, U. इथे डॅबा F1 विथ रिस्पेक्ट टू काय लिहिणार आता, फी. त्याच्यानंतर डॅबा F2 विथ रिस्पेक्ट टू काय लिहिणार, U. आणि डॅबा F2 विथ रिस्पेक्ट टू काय लिहिणार आता, फी. अशा पद्धतीने हे लिहायचं आहे. आता नक्की विषय काय आहे इथे बघायचं आहे आणि कॅल्क्युलेट करायचे. F1ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची विथ रिस्पेक्ट टू U. बघा, एक्स कॉन्स्टंट आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाईल. मग इथे U आहे त्याची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 1 येईल, म्हणजे मायनस साइन आहे. सो त्याची U ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू U 1 झाली आहे. प्लस आता इथे U ची डेरिव्हेटिव्ह जर घेतली आपण ती 1 येणार, पण फी त्याला मल्टिप्लाय की नाही, म्हणून इथे फी येईल. सो -1 प्लस फी असं तुमचं इथे पहिल्यांदा आलं. आता हे झालं तुमचं पहिल्या फंक्शनची विथ रिस्पेक्ट टू U डेरिव्हेटिव्ह. आता आपल्याला पहिल्याच फंक्शनची विथ रिस्पेक्ट टू फी डेरिव्हेटिव्ह घ्यायची. आता बघा इथे कॉन्स्टंट टर्म आहे, 0 झाली डेरिव्हेटिव्ह, ही पण कॉन्स्टंट टर्म होऊन जाते त्याच्यामुळे 0 झालं. मग फी इथं सापडला, मग फीची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. मग फीची डेरिव्हेटिव्ह 1 असते, पण U त्याला काय मल्टिप्लाय, म्हणून इथे काय येणार फक्त U असं येणार, करेक्ट. त्याच्यानंतर आता F2चा विचार करायचा आहे आणि F2ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे पोरांनो विथ रिस्पेक्ट टू U. इथे U सापडला, Y कॉन्स्टंट आहे 0 होणार, इथं सापडलाय मला. सो मायनस साइन येईल. U ची डेरिव्हेटिव्ह किती होणार आहे विथ रिस्पेक्ट टू U 1 होणार, पण फी हा त्याला मल्टिप्लाय, म्हणून माझा आन्सर काय येणार आहे, मायनस फी येणार आहे. शांतपणे विचार करायचा आहे, सगळे कॅल्क्युलेशन शांतपणे करणं अपेक्षित आहेत. ओके, आणि आपल्याला डायरेक्ट लिहिता आले पाहिजेत. त्याच्यानंतर डॅबा F2 बाय डॅबा फी.
सेकंड फंक्शनमध्ये विथ रिस्पेक्ट टू फी डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचे. मग y तर कॉन्स्टंट आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाते. मग इथे येता, मग इथं मायनस साईन लावून टाकलं, विथ रिस्पेक्ट टू फी करायचं, पण u काय कॉन्स्टंट त्याला मल्टिप्लाय, सो इथे u लिहिलं आणि v ची डेरिव्हेटिव्ह 1 येते. सो असा आन्सर आलेला आहे. हे थोडं सिम्प्लिफाय करूयात. आता कसं सिम्प्लिफाय करायचं, -1 प्लस v आणि याला मल्टिप्लाय करायचे -u ने, करेक्ट. त्याच्यानंतर मायनस, आता काय ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन ब्रॅकेटमध्ये, सो u आहे त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये मायनस फी आहे, असं कॅल्क्युलेशन आहे. सो इथे बघा ह्या मायनस युने इथं मल्टिप्लाय करायचं, मायनस युने इथं मल्टिप्लाय केलं तर मायनस मायनस काय होणार प्लस, सो u मायनस, इथे काय मायनस प्लस म्हणजे इथं मायनस येईल आणि इथं काय येणार सांगा u फी, राईट, मायनस, इथे मायनस आहे इथं मायनस आहे म्हणजे काय होणार प्लस आणि u फी आहे तुमच्याकडे u फी, बरोबर. सो काय मिळालं मग तुम्हाला इथे ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल आपल्या की ह्या u फीला आणि ह्या u फीला एकमेकांना कट होतात आणि मग तुमचं आन्सर जे आहे ते आन्सर किती आलं आहे तुमचं, डीचं आन्सर जे आलेलं आहे पोरांनो, तर ते आलेलं आहे u, बरोबर. तर ते आन्सर u आलेलं आहे. तुम्ही आता इथे जर ऑब्झर्व केलं तर इथे एवढ्या सगळ्या गोष्टी लिहिल्यात आपण, समजा याला 1 म्हणूयात, याला 2 म्हणतो मी, याला 3 म्हणतो आणि मग आपण कंक्लुझिव्ह पार्टकडे येतोय आणि मग आता इथे म्हणणार आपण स्टेप नंबर समजा 4 आहे तुमच्याकडे. आणि मग त्याच्यामध्ये आपण लिहिणार फ्रॉम 1 2 and 3. मग काय जे डॅश, इथे बघा जे डॅश आहे, जे डॅश म्हणजेच काय n/d होतं. सो दिस इज इक्वल टू काय दिसतंय तुम्हाला, यांची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली 1 आणि डीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली काय आहे u आहे. सो u लिहिणार तुम्ही, म्हणजे जे डॅश इज इक्वल टू 1/u आणि इथे तुम्ही जे कॅल्क्युलेट केलेला आहे तो काय आहे u. म्हणजे फक्त ह्या दोन गोष्टींकडे लक्ष द्या आणि मग तुम्हाला कळेल की आपण आन्सरपर्यंत पोहोचलोय. मग आता तुम्ही लास्ट सांगू शकता, ओके, काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, लक्षात ठेवा हे प्रूव्ह करायचं आहे. सो मग आता इथे कंक्लुझिव्ह स्टेटमेंट लिहिणार, ओके. सो फ्रॉम पार्ट 1 अँड पार्ट 2 ह्या दोन पार्टवरनं आपलं कंक्लुजन काय असणार आहे, जे डॅश इज इक्वल टू जे डॅश, जेची व्हॅल्यू किती कॅल्क्युलेट केली आहे u आहे आणि जे डॅशची व्हॅल्यू आहे 1/u आणि मग याचा आन्सर काय येणार आहे, u ला u कट होईल, आन्सर 1 आलं आणि म्हणून आपला आन्सर आहे जे डॅश इज इक्वल टू 1. हेन्स द प्रूफ. दिस इज अनदर प्रॉब्लेम बेस्ड ऑन द मेथड ऑफ फंक्शन्स. आताच आपण ह्या आयडेंटिटीवर एक छोटासा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे, छोटा नाही आहे म्हणजे तो बऱ्यापैकी मोठा आहे. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. आता तुम्ही ऑब्झर्व केलं 3 डिपेंडंट आणि 3 इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. सो लेंदी असणारे प्रत्येक याच्यातला जो काही जॅकोबियन आहे सगळे, तर ते सगळे 3/3 चे असणार आहेत. सो मोर कॅल्क्युलेटिव्ह आहे. स्टार्ट करूयात. इथे सुद्धा 2 पार्टमध्ये आपल्याला डिवायडेशन करायला लागणार. पार्ट 1 त्याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे जे, फक्त जॅकोबियन फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, लक्षात घ्या. सो स्टार्ट करूयात आपण, डायरेक्ट जॅकोबियन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूयात. आता तुमच्याकडे जॅकोबियनचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, ठीक आहे. हे सगळे फंक्शन्स परत लिहायची गरज नाही आहे, डायरेक्ट जॅकोबियन लिहितो. काय असणार आहे त्या जॅकोबियनचा फॉर्म्युला बघा बरं. एक्स वाय झेड हे तुमचे फंक्शन्स आहेत ना, एक्स वाय झेड, बरोबर. आणि मग त्याच्यामध्ये व्हेरिएबल कोण कोण आहेत, तर त्याच्यामध्ये व्हेरिएबल आहेत u, फी आणि w. क्लिअर. सो जॅकोबियन इज नथिंग बट पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स वाय झेड विथ रिस्पेक्ट टू u, फी अँड w. मग याच्यासाठी आपण एक लिहिणार डिटर्मिनंट त्याच्यासाठी. सो डॅबा एक्स असं लिहावर का, म्हणजे हे लक्षात राहतं आपल्या. आणि मग एकदा विथ रिस्पेक्ट टू u करायचं आहे, मग एकदा विथ रिस्पेक्ट टू फी करायचं आहे, एकदा विथ रिस्पेक्ट टू w करायचं आहे. सेम हे एक्ससाठी झालं. आता वायसाठी एकदा विथ रिस्पेक्ट टू u, एकदा विथ रिस्पेक्ट टू फी, एकदा विथ रिस्पेक्ट टू w. अगेन फॉर झेड चला आता डायरेक्ट व्हॅल्यूज पुट करूयात. पहिलं हे फंक्शन आहे आणि ह्या फंक्शनमध्ये आपल्याला विथ रिस्पेक्ट टू u डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट. u नाहीच आहे, u नाही याचा अर्थ पूर्ण टर्म काय झाले, कॉन्स्टंट आणि त्याची डेरिव्हेटिव्ह 0. आता परत ह्याच फंक्शनची विथ रिस्पेक्ट टू फी कॅल्क्युलेट करायची आहे. फी इथं आहे, फी स्क्वेअर आहे म्हणजे त्याची डेरिव्हेटिव्ह येणार ट्वाईस फी आणि w स्क्वेअरची कॉन्स्टंट असल्यामुळे 0 होऊन जाईल. त्याच्यानंतर लास्टला विथ रिस्पेक्ट टू w करायचे म्हणजे काय, w स्क्वेअर म्हणजे काय होणार 2w होणार, बाकीचे लोक काय होणार आहेत 0. आता सिमिलरली वायचे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u करायचे, u आहे याच्यामध्ये, सो u स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह येणार ट्वाईस u. त्याच्यानंतर विथ रिस्पेक्ट टू फी करायची, फी नाहीच म्हणून त्याची डेरिव्हेटिव्ह 0. त्याच्यानंतर विथ रिस्पेक्ट टू w करायचे, w स्क्वेअर आहे त्याची डेरिव्हेटिव्ह येणार 2w.
आणि लास्टला झेड आहे, झेडमध्ये विथ रिस्पेक्ट टू यू करायचे तर यू स्क्वेअर दिसतोय म्हणजे काय येणार आहे ट्वाईस यू येणार. त्याच्यानंतर विथ रिस्पेक्ट टू व्ही करायचे तर व्ही स्क्वेअर आहे म्हणजे काय येणार ट्वाईस व्ही येणार. आणि शेवटला डब्ल्यू दिसत नाही म्हणजे त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येणार. सो अशा पद्धतीने हे आपण केलं. आता हे सॉल्व करायचे तर मी तुम्हाला शिकवलंय की हे सॉल्व करत असताना डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशनच्या वगैरे भानगडीत पडू नका. आणि तसंही केलं तरी ते येऊनच जाईल, फार अडचण नाही. पण बघता क्षणी काही गोष्टी कळल्या पाहिजेत. ह्या पूर्ण कॉलममध्ये किंवा एखाद्या रोमध्ये जर काही कॉमन सापडत असेल तर त्याला बाहेर लिहू शकतो आपण. मग बघा इथे तुमच्याकडे याच्यातनं 2 कॉमन निघेल, ओके, पण याच्यातनं पण 2 निघेल, याच्यातनं पण 2 निघेल, ठीक आहे. पण कॉलमचा विचार करूयात. कॉलममध्ये 2u डायरेक्ट कॉमन, 2v डायरेक्ट कॉमन. लक्षात ठेवा याच्यातनं एकदा कॉमन काढला तर तो नंबर लिहायचा आहे. आणि याच्यातनं समजा काय होईल, एखादा याच्यातनं या पहिल्या रो मधनं 2 कॉमन काढेल चालेल, पण त्याने 2 इथं लिहिणं अपेक्षित आहे. परत त्याने याच्यातनं 2 कॉमन काढला तर इथे 2 मल्टिप्लिकेशनमध्ये बाहेर काढणं अपेक्षित आहे. इथं पण परत 2 असं लिहिणं एक्सपेक्टेड आहे मित्रांनो. काही लोक गडबडीत काय करतील, इकडे सगळीकडे 2 दिसतोय म्हणून त्याला एकदा बाहेर नाही लिहायचं. एका रो मध्ये कॉमन आहे की नाही मग एकदा बाहेर, एका रो मध्ये आहे की नाही एकदा बाहेर असं. मग इथे बघा ट्वाईस यू कॉमन निघू शकतो, येस बरोबर. मग जर तसं झालं तर काय शिल्लक राहणार इथे 0, ट्वाईस यू बाहेर घेतलाय म्हणजे इथं 1 आणि इथं पण 1. त्याच्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये बघा ट्वाईस व्ही कॉमन निघू शकतो. काय येईल इथे येईल 1, इथं काय येणार आहे 0 आणि इथं काय येणार आहे 1. त्याच्यानंतर लास्टला इथे ट्वाईस डब्ल्यू कॉमन निघू शकतो पूर्ण कॉलममधनं म्हणून इथे येणार आहे 1 1 0. फाईन. आता इथपर्यंत आलाय. आता हे सगळं कॅल्क्युलेशन आपलं अगदी सोपं झालंय पोरांनो. सो फायनली माझ्याकडे आन्सर काय मिळते 2 2 2 म्हणजे काय येणार आहे 2 2 जा 4 4 2 जा 8 यू व्ही डब्ल्यू. आणि ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे व्यवस्थितरित्या. मी इथं सॉल्व्ह करून दाखवतो. पहिला तर 0 त्याचा काही विषय येत नाही, पण तुम्हाला माहिती आहे एकदा अल्टरनेट प्लस मायनस असतं म्हणजे इथं साईन काय लागणार तुमची मायनस येणार -1. याला मल्टिप्लाय कशाने करायचे, ज्या कॉलममध्ये तो आहे तो कॉलम डिलीट करा आणि ज्या रोमध्ये आहे तो डिलीट करा. म्हणजे काय रे 1 1 1 0 म्हणजे इथे येणार आहे तुमच्याकडे. मी दाखवतो इथं होतं एकदा 1 1 आणि 1 0. हे अगोदरच्या लेक्चरला शिकवलेलं आहे मी. सो तुमच्याकडे आन्सर आणि नंतर काय येणार आहे हां असं कळलं ॲडजस्टमेंट कळली. आता मी डायरेक्ट आन्सर लिहितो इकडे, ठीक आहे. मग बघा तुम्ही इथे घेतलंय याचा विचार करताय. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. काय येणार ते 0 मध्ये मायनस साईन. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन बरोबर का, म्हणजे इथं जे लिहिले तेच 1 × 1 1 राईट. पण याचं साईन काय मित्रांनो, याचं साईन आहे मायनस. पहिला तर 0 असल्यामुळे लिहित नाही मायनस, नंतर +1 आणि +1 करून आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय ते 1 मायनस इथे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय 0. अशा पद्धतीने आन्सर येते. सो 8 यू व्ही डब्ल्यू. इथे बघा मायनस आहे आणि इथे मायनस काय होणार प्लस होणार बरोबर. सो माझ्याकडे आन्सर काय आलं प्लस. आणि इथे बघा 1 1 2 म्हणजे फायनली जॅकोबियन जो आहे तो काय आला इथे दिसतंय सगळ्यांना 8 यू व्ही डब्ल्यू आणि इथे 2 आहे म्हणजे काय आलं 16 यू व्ही डब्ल्यू. हा तुमचा जॅकोबियन आलेला आहे. सो दिस इज ऑल अबाउट पार्ट 1. पार्ट 1 कंप्लीट झाला. आता आपल्याला काय करायचं आहे पार्ट 2 करायचं आहे राईट. पार्ट 2 मध्ये काय फाइंड आउट करायचं ते बघूयात आपण. टू फाइंड काय फाइंड आउट करायचं पार्ट 2 मध्ये जॅकोबियन काढला. आता काय करायचं त्याचा डॅश कॅल्क्युलेट करायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट F1 इज इक्वल टू इथे काय तुमच्याकडे बघा x आहे ह्या दोघांना तिकडे शिफ्ट करा मायनस व्ही स्क्वेअर मायनस डब्ल्यू स्क्वेअर. त्याच्यानंतर F2 काय येईल सांगा y जागेवरच आहे या दोघांना इकडे शिफ्ट करा मायनस डब्ल्यू स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. त्याच्यानंतर F3 इज इक्वल टू झेड मायनस यू स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर. 3 तुमच्याकडे फंक्शन्स आलेत. आता आपण ॲक्च्युली फॉर्म्युला लिहूयात. फॉर्म्युला काय कसला फॉर्म्युला जे डॅशचा फॉर्म्युला सांगितला. इथे जे आहे त्याचा रेसिप्रोकल लिहायचा आहे. सो काय येणार आहे राईट. मग आता याच्यासाठी पण तुम्हाला एक शॉर्टकट म्हणा किंवा एक मेथड शिकवली आहे. पहिल्यांदा लिहायचे -1 काय लिहिणार इथे 3 फंक्शन्स आहेत म्हटल्यावर काय लिहिणार इथे पॉवर 3 लिहायचे आणि इकडे लिहायचे डॅबा. आता कोणाची ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन्स करायची F1 F2 F3ची म्हणजे F1 F2 F3 आणि वर काय लिहायचं विथ रिस्पेक्ट टू x y z. हे विसरायचं नाही, हे थोडं कन्फ्युजिंग आहे. आणि डिनॉमिनेटरला काय येणार आहे परत ह्या तीनही लोकांच्या पार्शियल डेरिव्हेटिव्स विथ रिस्पेक्ट टू काय येणार आता यू व्ही डब्ल्यू राईट. आणि मग फायनली तुमच्याकडे जे डॅश जो आहे तो कसा दिसेल तुम्हाला -1 क्यूब केला म्हणजे मायनस साईन राहिले तुमच्याकडे आणि हे वरचा पार्ट आहे त्याला n बोलूया, हा डिनॉमिनेटरचा पार्ट आहे त्याला d बोलूयात. आणि मग हे तुमच्याकडे जे डॅश मिळालेलं आहे याला मी समजा 1 म्हणतो, ठीक आहे.
अगेन आता आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं, पहिली गोष्ट इथं पार्ट 1 पार्ट 2 मध्ये ह्या पार्टला आपण स्टेप 1 म्हणूयात, एवढ्याला स्टेप 2 करूयात. स्टेप 2 मध्ये आपल्याला आता एक एक गोष्ट कॅल्क्युलेट करायची. पहिल्यांदा एन कॅल्क्युलेट करायचं आहे. मग पहिल्यांदा एन कॅल्क्युलेट करूयात. तर एनचं फॉर्म्युलेशन कुठे ते बघून घ्या. हे आहे एनचं फॉर्म्युलेशन. सो डॅबा F1 F2 F3 अपॉन डॅबा XYZ. याच्यासाठी आपण डिटर्मिनंट घेणार आहोत, रादर त्याला जॅकोबियन असं म्हणतो आपण. नीट लिहायचे डॅबा F1 बाय डॅबा X, त्याच्यानंतर डॅबा F1 बाय डॅबा Y, त्याच्यानंतर डॅबा F1च परत विथ रिस्पेक्ट टू काय लिहिणार Z. सो ह्याप्रमाणे करायचं. डॅबा F2 इथे डॅबा F2 अपॉन डॅबा X डॅबा Y डॅबा Z. लास्ट डॅबा F3 अपॉन डॅबा X डॅबा F3 अपॉन डॅबा Y डॅबा F3 अपॉन डॅबा Z. मित्रांनो हे प्रॉब्लेम डायरेक्ट करणं एक्सपेक्टेड आहे, पण तुम्हाला कुठलाही इनकन्व्हिनियन्स व्हायला नको. मी सगळं डिटेलमध्ये लिहितो, अदरवाईज डायरेक्ट लिहायचं असतं आन्सर. ठीक आहे, पण सगळं करूयात आपण, काय अडचण नाही. मग आता F1 आहे तुमच्याकडे, कुठेही F1 बघून घ्या. इथे आहे F1 तुमच्याकडे. ओके, हा आहे तुमचा काय आहे, हा एवढा F1 आहे. मग ह्या F1ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची विथ रिस्पेक्ट टू X. इथे X दिसतं, येस, त्याची डेरिव्हेटिव्ह 1 आली. बाकी सगळे कॉन्स्टंट, त्यांची डेरिव्हेटिव्ह 0. त्याच्यानंतर ह्याच F1ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू Y घ्यायची, पण इथे Y कुठेही दिसत नाही, सगळी टर्म झाली 0, म्हणून आन्सर आलं 0. ओके, कॉन्स्टंट झाली ना, त्याची डेरिव्हेटिव्ह 0. मग आता थर्ड टाईप इथे Z विथ रिस्पेक्ट टू Z, इथे दिसते का काही, नाही दिसत, म्हणून डेरिव्हेटिव्ह झाली 0. F2 मध्ये येऊयात. F2ची विथ रिस्पेक्ट टू X दिसतच नाही, याच्यात X नाही, बाकी सगळे लोक कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0. परत विथ रिस्पेक्ट टू Y इथं दिसतो, Yची डेरिव्हेटिव्ह 1, बाकी लोक सगळे कॉन्स्टंट, त्यांची डेरिव्हेटिव्ह 0. आणि शेवटला म्हणजे सेकंड याच्यामध्ये विथ रिस्पेक्ट टू Z नाहीच आहे, त्याच्यात Z दिसतच नाही, म्हणून विथ रिस्पेक्ट टू Zचा प्रश्न येत नाही, 0 होऊन गेली डेरिव्हेटिव्ह. इकडे सुद्धा बघा, इकडे तुम्ही काय करणार आहात आता, इथे तुम्हाला लिहायचं आहे F3 बद्दल. इथे बघा F3 हे जाऊ द्या. F3ची विथ रिस्पेक्ट टू X डेरिव्हेटिव्ह घ्यायची. X नाही झाले, त्याच्यात सगळे कॉन्स्टंट झाले, कॉन्स्टंटचे डेरिव्हेटिव्ह 0. विथ रिस्पेक्ट टू Y करायचे, Y पण नाही, विथ रिस्पेक्ट टू Y म्हणजे 0. आणि शेवटला विथ रिस्पेक्ट टू Z करायचं, तर 1. अशा पद्धतीने तुमच्याकडे मॅट्रिक्स आलेली आहे. मग यांची व्हॅल्यू आपल्याला ऑब्झर्वेशनच कळेल. ही आहे तुमच्याकडे कुठली आयडेंटिटी मॅट्रिक्स, त्याचा डिटर्मिनंट किती असतो सांगा, 1. आणि इकडे क्रॉस मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 1 फक्त आन्सर येऊन जाईल. किती आन्सर आलं, 1. लक्षात घ्या 1, आणि नंतर इथे 1 - 0 म्हणजे 1 येतं. सो तुमच्याकडे हे झालं 2. ओके, सो अशा पद्धतीने लक्षात घ्या, ह्या 2 N पर्यंत कॅल्क्युलेट करून झालं आपलं. नाव नेक्स्ट स्टेप विच इज स्टेप नंबर 3. मग आता थर्ड स्टेपमध्ये जे कॅल्क्युलेशन करायचे ते आहे डिनॉमिनेटरचं, आणि जे महत्त्वाचं आहे, इथे एवढा पार्ट आहे. ओके, हा एवढा पार्ट आहे, तो इथे लिहूयात आपण. आता सांगा इथे काय येईल, डॅबा F1 बाय डॅबा U डॅबा F1 बाय डॅबा V डॅबा F1 बाय डॅबा W. सिमिलरली असं कंप्लीट करून घ्यायचं. आता प्रत्यक्ष व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूयात आपण. फंक्शन्स इकडे आहेत, इथं बघायचे, नीट कॅल्क्युलेट करायचं. विथ रिस्पेक्ट टू U सांगितलं पहिल्यांदा, याच्यात U कुठं दिसतो का नाही, म्हणजे त्याचे आन्सर काय येणार, डेरिव्हेटिव्ह 0. त्याच्यानंतर विथ रिस्पेक्ट टू V म्हटलं, इथं V² आहे, म्हणजे V² डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, मायनस साइन आहे पहिलं, डोंट फॉरगेट. सो -2 V असं आलं तुमचं. त्याच्यानंतर विथ रिस्पेक्ट टू W आहे इथे, मायनस साइन आहे, सो -2 W असं आन्सर आलं. त्याच्यानंतर सेकंड रो मध्ये F2 कडे जायचं आहे. आता F2ची विथ रिस्पेक्ट टू काय करायचे, U डेरिव्हेटिव्ह, U आहे का, आहे, सो मायनस आहे, त्याच्यानंतर त्याची डेरिव्हेटिव्ह -2 U असं यायला पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर विथ रिस्पेक्ट टू V करायचे, F2 मध्येच V दिसतच नाही, म्हणजे त्याची डेरिव्हेटिव्ह 0. त्याच्यानंतर इथे शेवटला इथे विथ रिस्पेक्ट टू W करायचं, तर W आहे इथे मायनस साइन, आणि W² डेरिव्हेटिव्ह 2W. त्याच्यानंतर F3 आहे विथ रिस्पेक्ट टू U, F3 विथ रिस्पेक्ट टू U आहे इथे, म्हणजे -2 U आलं. विथ रिस्पेक्ट टू V, इथं V आहे, पण तो काय -V² म्हणजे त्याची डेरिव्हेटिव्ह -2 V. आणि इथे विथ रिस्पेक्ट टू W दिसत नाही, म्हणून डेरिव्हेटिव्ह 0.
सो अशा पद्धतीने तुम्हाला इथे डिनॉमिनेटर मिळालं आहे. आता हे व्यवस्थित कॅल्क्युलेट करायचं आहे. ऑलरेडी आपण पाठीमागच्या प्रॉब्लेममध्ये जसं बघितलं की कॉमन वगैरे घेता येऊ शकतं त्याप्रमाणे, सॉरी मागच्या प्रॉब्लेममध्ये नाही, इथे केलं बघा, अगदी तसंच लॉजिक लावायचं इकडे, फार काय वेगळं नाही आहे त्याच्यात. म्हणून तुम्ही नोटीस केलं असेल -2u कॉमन काढू शकतो, याच्यातनं अजून काय कॉमन काढू शकतो -2v, आणि याच्यातनं कॉमन काढू शकतो -2w. एवढे सगळे कॉमन काढल्याच्या नंतर शिल्लक काय राहते बघा, 0 1 1 1 0 1 आणि 1 1 0 असं तुमच्याकडे येणार आहे. आता तुम्ही इथे जे तुमच्याकडे हे होतं नीट ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल, ॲज इट इज डिटर्मिनंट तिथे मिळालेलं आहे. सो इथे आन्सर काय बघा, इथे काय येणार आहे, मायनस साईन लागेल बरोबर, 8u-v-w असं येणार. आणि ह्या तुमच्या एवढ्या डिटर्मिनंटचा आन्सर काय येणार आहे, हे ऑलरेडी इथं कॅल्क्युलेट करून झालंय आपलं, हे सगळं कॅल्क्युलेट केलं. त्या डिटर्मिनंटचा आन्सर काय येते बघा, एवढ्या डिटर्मिनंटचा आन्सर येते 2. काय येतं आन्सर याचं 2. सो तुमच्याकडे आलेलं आहे, कोणाची व्हॅल्यू, डी ची व्हॅल्यू आलेली आहे -16u-v-w, ही तुमच्याकडे आलेली कोणाची व्हॅल्यू, डी ची व्हॅल्यू. करेक्ट. सो याला बोलणार आपण 3. सो फ्रॉम म्हणजे पुढची स्टेप नंबर 4 आपण लिहिणार फ्रॉम 1 2 and 3. कोणासाठी ट्राय झाला आपला, जे डॅश, कोणाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, जे डॅश, डोंट फॉरगेट. मग आपण 1 इथे बघूयात, इथे तर तुमच्याकडे येणार आहे जे डॅश इज इक्वल टू -n/d. करेक्ट. सॉल्व करूयात. -n काय आहे तुमच्याकडे, n आहे 1 अपॉन d म्हणजे हा डिनॉमिनेटर जेवढा काढलाय, लक्षात घ्यायचं साइन -16u-v-w असे कॅल्क्युलेट करूया. सो जे डॅश इज इक्वल टू बघा, मायनस मायनस काय होणार आहे, पॉझिटिव्ह येणार. सो 1/16u-v-w. ओके. सो हे तुमचं आन्सर आलेलं आहे जे डॅशचं. मग आता तुमच्याकडे जे डॅशची व्हॅल्यू आली आहे, आता अगोदर कोणाची होती, जेची होती. मग आता आपण म्हणणार फ्रॉम पार्ट 1 and 2. पार्ट 1चं हे आन्सर, पार्ट 2चं हे आन्सर. जे इंटू जे डॅश इज इक्वल टू, जेची व्हॅल्यू काय 16u-v-w इंटू जे डॅशची व्हॅल्यू आहे 1/16u-v-w. बघा बरं, कॅन्सल केलं की आन्सर येऊन जाणार, हे याला कॅन्सल होतं आहे. सो क्लिअरली जे इंटू जे डॅश इज इक्वल टू 1, हेन्स द प्रूफ. आता आपण पाहिलेल्याच प्रॉपर्टीवर अजून एक क्वेश्चन घेतला आहे मी, जेणेकरून आपली मॅक्झिमम प्रॅक्टिस व्हावी. हा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे, बट हा PYQ आहे. अगदी पहिला घेतलेला क्वेश्चन सुद्धा PYQ होता, आणि हा सुद्धा PYQ आहे. हा 2022ला आलेला क्वेश्चन आहे PYQ. ओके. सो आपण बघूयात हे कसं करता येईल आपल्याला. पहिल्यांदा आपण एक गोष्ट नोटीस केली की तुमच्याकडे असणारे जे काही फंक्शन्स आहेत, हे फंक्शन आहे एक्स आणि हे फंक्शन वाय, आणि ते कोणाच्या भाषेत लिहिलेत, यू आणि व्हीच्या. सो एक्स अँड वाय आर फंक्शन्स ऑफ यू अँड व्ही. करेक्ट. मग आता इथे तुम्ही नोटीस केलंय की एक्स आणि वाय हे फंक्शन्स आहेत. मग आपल्याला नॉर्मल सिनेरिओमध्ये डेरिव्हेटिव्ह कशी, पार्शियल डेरिव्हेटिव्ह कशी काढणं अपेक्षित होतं, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स अँड वाय विथ रिस्पेक्ट टू पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ यू अँड व्ही. करेक्ट. पण आपल्याला मित्रांनो जे विचारलंय ते एक्झॅक्टली याच्या काय अपोजिट आहे. मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हा जर आता जॅकोबियन असेल तर त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट जे आहे त्याला काय म्हणतो आपण, जे डॅश. करेक्ट. काय म्हणतो त्याला, जे डॅश. बरोबर. याचा वरच्याचा रेसिप्रोकल घेतो ना. आणि मग हेच इथं विचारलंय, म्हणजे तुम्हाला कळून चुकलंय की आपल्याला ऍक्च्युअली काय कॅल्क्युलेट करायचं आहे, त्याचा रेसिप्रोकल म्हणजे जे डॅश कॅल्क्युलेट करायचं आहे. लक्षात आलं असेलच तुमच्या. सो आपण इथे स्टार्ट करूयात. पहिल्यांदा काय नक्की फाइंड आउट करायचं लक्षात घ्या, ही लेफ्ट हँड साईड आहे ती कॅल्क्युलेट करायची. सो स्टेप 1 म्हणू आपण, आणि टू फाइंड दॅट इज जे डॅश. ओके. हे कुठेतरी लिहून ठेवणं एक्सपेक्टेड आहे की आपल्याला नंतर लक्षात येऊन जाईल की काय विषय येतो. फाईन. मग आता हे कॅल्क्युलेट कसं करायचं, याच्यासाठी एक मेथड शिकवली, त्यालाच म्हणतो आपण मेथड ऑफ फंक्शन्स. बरोबर. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा काय करतो आपण, एक्स इज इक्वल टू यू व्ही लिहून घेतला, आणि मग आपण फंक्शन लिहितो लेट f1 इज इक्वल टू काय लिहितो, एक्स. ह्या दोघांना इकडे घेऊया, -uv. करेक्ट. आता ऑल्सो तुम्हाला f1 मिळाला आहे. आता दुसरं फंक्शन काय बघूयात, y इज इक्वल टू u प्लस व्ही अपॉन u मायनस व्ही. लक्षात ठेवा, काही कार्यकर्ते म्हणतील नाही सर आपण इथे काय करू, u व्ही वर आहे ना, मग u व्हीला एका बाजूला घेऊ. परत एकदा आठवण करून देतो, u व्ही इथं एकटा आहे का नाही, इथं पण आहे का, एकटा नाही, एकत्र आहे, खिचडी झालेली. आणि म्हणून तुम्हाला असं काही करायचं नाही, u ला एका बाजूला घेतो, व्हीला असं काही करू नका. जसं दिसतंय तसं करा, डायरेक्ट त्याचा जॅकोबियनचा रेसिप्रोकल घ्यायचा, एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच आपल्याला अशी मोठी मेथड ऑफ फंक्शनची जी काही प्रोसेस आहे ती करावी लागेल. सो मग इथे याला मल्टिप्लाय करूयात, याला इकडे घेऊयात, याला इकडे घेतलं तर काय येईल, y u मायनस व्ही इज इक्वल टू u प्लस व्ही. म्हणजेच काय, y म्हणजे uy मायनस व्ही वाय इज इक्वल टू u प्लस व्ही. म्हणून आपण आता लिहिणार लेट f2 इज इक्वल टू uy मायनस व्ही वाय, आणि ह्या दोघांना इकडे घेऊयात म्हणजे -u मायनस व्ही.
बरोबर. सो F1 आणि F2 कॅल्क्युलेट केला, हा F1 आहे, F2 कॅल्क्युलेट केला, दोन्हीही महत्त्वाचे आहेत. आता आपल्याला पुढच्या स्टेप म्हणजे ह्या स्टेपमध्ये काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे हे कॅल्क्युलेट करायचं आहे. मग त्यासाठी फॉर्म्युला पण तुमच्याकडे आहे. काय फॉर्म्युला आठवत असेल तुम्हाला, इथं लिहितो मी जे डॅश इज इक्वल टू डॅबा, जे इथं सांगितलं ते लिहिणार आपण, यू फी अपॉन डॅबा एक्स वाय. फाईन. हे कॅल्क्युलेट केलं म्हणजे नक्की काय कॅल्क्युलेट करायचं ते आपण बघूयात. फॉर्म्युला काय, -1 आता साईज काय असणार आहे, 2 डिपेंडेंट 2 इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे 2 असणार. आणि मग तुम्हाला हे नीट लिहावं लागेल, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ F1 F2 विथ रिस्पेक्ट टू, नीट ऑब्झर्व करा आणि सांगा विथ रिस्पेक्ट टू काय घेतो, एक्स वाय घेतो नाही, अपॉन विथ रिस्पेक्ट टू काय घेणार होता आपण, यू व्ही घेणार. राईट. सो क्लिअर आहे, जे डॅश इज इक्वल टू काय येणार आहे, एन अपॉन डी, कारण हे पॉझिटिव्ह होऊन जाईल. मग ह्या स्टेपमध्ये तुम्ही जर n/d असं लिहित असाल तर याला समजा तुम्ही 1 म्हणणार आहात. पुढची स्टेप जी आहे सेकंड स्टेप, त्याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे इथे जे आपण n म्हणतोय ते. सो n इज इक्वल टू जे फंक्शनचे जे काही फॉर्म्युलेशन केले ते लिहूयात, डॅबा F1 F2 अपॉन डॅबा एक्स वाय. करेक्ट. सो याच्यासाठी डिटर्मिनंट लिहावं लागेल आपल्याला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कसं लिहितो आपण, डॅबा F1 अपॉन विथ रिस्पेक्ट टू काय एक्स, परत एकदा डॅबा F1 विथ रिस्पेक्ट टू काय आता वाय. इथे बघा F1 झाला, आता काय घ्यायचं, F2 विथ रिस्पेक्ट टू काय करणार एक्स, डॅबा F2 अपॉन डॅबा वाय. मग आता हे जर पाहिलं त्याच्या व्हॅल्यूज पुट करता आले पाहिजेत आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला इथे फंक्शन जी आपण तयार केली ती लिहिता आली पाहिजेत, बघता आली पाहिजे, त्याचे डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करता आले पाहिजेत. सो एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय की नाही, एक्स म्हणजे एक्सची डेरिव्हेटिव्ह काय इथे 1. आता इथे बाकी सगळे लोक कॉन्स्टंट आहेत, त्यांची डेरिव्हेटिव्ह 0 होणार. F1 ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय करायची. इथं तुम्हाला वाय दिसतो आहे का, नाही. जर दिसत नसेल तर त्याचा अर्थ कॉन्स्टंट झाले बाकी सगळे, त्याची डेरिव्हेटिव्ह येणार 0. नंतर आता F2 कडे येऊयात. F2 ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स करायची. याच्यात कुठेही एक्स दिसतो का, त्याच्यात कुठेही मला एक्स दिसत नाही, म्हणून माझ्या दृष्टीने हे सगळं काय झालं कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह 0. आता इथे विथ रिस्पेक्ट टू वाय करायचे, मग वाय दिसतो का, हो. इथे वाय 2 ठिकाणी दिसतो, त्यांची डेरिव्हेटिव्ह लिहायला लागेल. बघा पहिल्या ठिकाणी यू वाय आहे, वायची डेरिव्हेटिव्ह 1 येते आणि त्याला मल्टिप्लाय यू आहे म्हणून यू ॲज इट इज लिहिला. बरोबर. मग मायनस साईन, परत एकदा बघा फी हा कॉन्स्टंट आहे, तो फी कॉन्स्टंट ॲज इट इज लिहिला मी आणि त्याला मल्टिप्लाय काय वायची डेरिव्हेटिव्ह 1 येते. सो असं तुमचा आन्सर आलेला आहे. काय आहे हे, एन न्यूमरेटर इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय करायचे, फक्त लक्षात आलं आपल्या यू मायनस फी असं आन्सर आलेलं आहे. करेक्ट. आणि याला आपण बोलणार आहोत 2. आता तुम्ही इथं काय शोधलंय, एन शोधलाय, आता तुम्हाला डी शोधायचा आहे. चलो फाइंड आउट करते हैं नेक्स्ट स्टेप में, विच इज स्टेप नंबर 3. सो डी इज इक्वल टू, फॉर्म्युला बघून घ्या, इथे आहे तोच फॉर्म्युला लिहायचा, डॅबा F1 F2 अपॉन डॅबा UV. याच्यासाठी आपल्याला एक लिहावं लागेल परत जॅकोबियन म्हणजे डिटर्मिनंट. चलो अभी इसको कैलकुलेट करते हैं ठीक से. फंक्शन पहिलं पकडा, हे फंक्शन आणि ह्या फंक्शनची विथ रिस्पेक्ट टू यू डेरिव्हेटिव्ह घ्या. एक्स कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह 0. इथे आलात तुम्ही सगळेजण, मायनस यू हा कॉन्स्टंट आहे का, नाही. इथे मायनस यू आहे म्हणजे यूची डेरिव्हेटिव्ह किती येणार, 1 येणार, 1. आणि फीची डेरिव्हेटिव्ह काय येणार, फी ॲज इट इज त्याला मल्टिप्लाय येईल कारण फी कॉन्स्टंट आहे. त्याच्यानंतर F1ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू फी करायची म्हणजे परत मायनस साईन आलं, यू कॉन्स्टंट ॲज इट इज आणि फीची डेरिव्हेटिव्ह 1. आता परत F2 इथे, F2 मध्ये बघा विथ रिस्पेक्ट टू यू करायचं आहे. इथे यू आहे तुमचा, बरोबर ना. मग यू आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 1 येते, पण वाय त्याला कॉन्स्टंट आहे मल्टिप्लाय, वाय लिहिला ॲज इट इज. त्याच्यानंतर इथे मायनस, सो -1 आला कारण यूची डेरिव्हेटिव्ह 1 येते. इथे बघूयात आता विथ रिस्पेक्ट टू काय करायचं आहे, फी. सो इथे बघा तुम्ही, इथे फी आहे, सो मायनस फी आहे तर फीची डेरिव्हेटिव्ह 1 येते, सो वाय. राईट. त्याच्यानंतर इथे आलं तुमच्याकडे मायनस फी, सो फीची डेरिव्हेटिव्ह काय येते, 1 येते, सो फीची डेरिव्हेटिव्ह 1 येणार आहे, मायनस साइन ॲज इट इज. सो एवढं सगळं कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर आपण आता हे सिम्प्लिफाय करायचं आहे. याच्यातनं डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लाय करण्याचा प्रयत्न करूया. त्याच्या अगोदर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर इथे तुम्हाला काही कॉमन वगैरे घेता येऊ शकतं, पण त्या भानगडीत पडू नका, डायरेक्ट कॅल्क्युलेट करूयात आपण. सो मायनस फी आणि मायनस फीला कशाने मल्टिप्लाय करायचं, ह्या एवढं येणे. सो मी हे काय करतो, इथे मायनस कॉमन काढतो, मायनस, राईट, मायनस, आणि मग इथे काय राहील वाय प्लस 1. त्याच्यानंतर मध्ये मायनस साईन असतं, मग इथली टर्म घ्यायची मायनस यू आणि परत त्याला वाय -1 असं मल्टिप्लाय करायचं. सो दिस इज इक्वल टू मायनस मायनस काय होणार, प्लस होणार. सो तुमच्याकडे आलेलं आहे फी वाय, बरोबर, हे प्लस झाले बरं का, प्लस
फी, इथे मायनस मायनस प्लस, मग हे आणि याला मल्टिप्लाय करूया यू वाय आणि इथे प्लसच आहे, सो मायनस यू असं येणार. मग याच्यात काही कॅन्सल वगैरे होते का ते बघूयात आपण. सो फी वाय आहे, फी आहे यू वाय मायनस यू, काहीही कॅन्सल होणार नाही, याच्यात काही कॅन्सल होण्यासारखं दिसत नाही आहे आपल्याला. ठीक आहे, मग आता इथे काय येते बघा, हे आहे तुमचं डी, काय आलं हे तुमच्याकडं डी आलेलं आहे, याला बोलूयात आपण 3, राईट. सो नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार आपण, स्टेप नंबर 4 मध्ये लक्षात घ्या, आपण स्टेप नंबर 4 मध्ये असली ना फ्रॉम 1 2 and 3. लक्षात घ्या, थर्ड क्वेश्चन करतोय मी आणि त्याच्यामध्ये स्टेप्स वगैरे तुम्हाला दाखवते. मला ते अगदी पाठच झालं पाहिजे, आपल्या एक्झाममध्ये अशा प्रकारचा क्वेश्चन आला तर तो मिस व्हायला नको. सो 1 2 3 जे आहे, मग तुम्ही 1 मध्ये काय लिहिलं बघा, इथे 1 आहे, जे डॅश इज इक्वल टू एन बाय डी. सो दिस इज इक्वल टू एनची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे, एनची व्हॅल्यू आहे यू मायनस फी अपॉन, आणि हे सगळं लिहायचं फी वाय प्लस यू वाय मायनस यू, एवढं सगळं लिहायचं आहे आपल्याला. म्हणजे लक्षात आलं असेल तर काही कॅन्सल होण्याचा स्कोप दिसत नाही, जास्तीत जास्त कॉम्प्लिकेटेड आपल्याला दिसते हे सगळं. मग काय करता येईल आपल्याला, यू मायनस फी जो आहे याच्यातनं वायची टर्म जर आपण एकत्र लिहायचा प्रयत्न केला तर यू प्लस फी असं लिहिल, बरोबर, आणि वाय त्याच्यातनं कॉमन निघेल आपल्याला. सो इथे आहे फी, इथे आहे यू, सो यू प्लस फी आणि वाय कॉमन आहे, मग इकडे काय शिल्लक राहते प्लस, आणि इकडे तुम्हाला मिळणार आहे फी मायनस यू असं. ठीक आहे, सो अशा पद्धतीने ते आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. आता महत्त्वाचा मुद्दा असा की इथे वाय जो आहे, इथे यू आहे, व्ही आहे, लक्षात घ्या, नोटीस केला असेल तुम्ही, ह्या बाजूला यू आहे, व्ही आहे, यू व्ही, ठीक आहे, कारण का ठीक आहे, कारण की ह्या बाजूला तुमच्याकडे एक्स वाय हे फंक्शन्स आहेत आणि यू व्ही हे व्हेरिएबल आहेत. मग कोण नवीन कार्यकर्ता आहे किंवा कोण असा थोडासा वेगळा वाटतो आपल्याला, तर तो आहे वाय. मग आता काय करता येईल, वायला जर आपल्याला काढून टाकायचं असेल तर या ठिकाणी बघा वायची व्हॅल्यू जी आहे ती तिथे पुट करावी लागेल. मग तसं जर करायचं ठरवलं आपण तर मग आपलं आन्सर पुढे कसं कॅरी फॉरवर्ड होते ते आपण बघूयात आता. सो दिस इज इक्वल टू यू मायनस फी, आणि इथे आहे तुमच्याकडे यू प्लस फी, आणि वायची जी व्हॅल्यू आहे ती ठेवूयात आता. वायची व्हॅल्यू जी आहे, काय आहे वायची व्हॅल्यू, यू प्लस फी अपॉन यू मायनस फी, राईट. बाकी ॲज इट इज लिहायचे, काय आहे बाकी प्लस फी मायनस यू, करेक्ट. आता हे सॉल्व करूया, यू मायनस फी, इथे बघा एवढा पार्ट काय आहे डिनॉमिनेटरला आहे, बरोबर. मग आता हा पार्ट आहे, हा पार्ट आपण काय करणार बघा, हा पार्ट आपण इथे क्रॉस मल्टिप्लाय करणार. मग इथे काय येते बघा, यू प्लस फी, म्हणजेच तुमच्याकडे काय आलं, यू प्लस फी आणि त्याचा स्क्वेअर, ब्रॅकेट स्क्वेअर, करेक्ट. मग आता प्लस इथे आहे व्ही मायनस यू ऑलरेडी आहे, आणि आहे त्याला क्रॉस मल्टिप्लाय, लक्षात येते ना, हे हा पार्ट डिनॉमिनेटरला आहे, ओके, म्हणजे डिनॉमिनेटरला. मग इथे काय येणार आहे, यू मायनस फी असं आलं तुमचं. आणि मला सांगा ओव्हरऑल तुमच्या पूर्ण एवढ्या टर्मला डिनॉमिनेटर काय येणार, मग डायरेक्ट यू मायनस फी असा येणार आहे. बऱ्याच लोकांना कन्फ्युजन झालं असेल, कन्फ्युजन करून घेऊ नका. हे बघा, हे सगळे न्यूमरेटर, म्हणजे हा वरचा भाग सोडून द्या, फक्त त्याच्याबद्दल बोलतोय. हा पार्ट, हा बॉक्स आणि हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट काय न्यूमरेटरला आहे, त्याच्यानंतर हे सुद्धा न्यूमरेटरला आहे, याचा डिनॉमिनेटर 1 आहे आणि याचा डिनॉमिनेटर यू मायनस फी आहे. मग आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायला लागेल, जसं असं असतं की नाही, समजा ए अपॉन बी आणि इकडे प्लस सी असेल तर आपण बी ने काय करतो, सी ला मल्टिप्लाय करतो, म्हणजे ए प्लस बी ने मल्टिप्लाय केलं बी सी, आणि डिनॉमिनेटर काय लिहितो डायरेक्ट बी लिहितो. सो असा तो फॉर्म्युला आहे, फार कॉम्प्लिकेटेड काही नाही. मग आता मला सांगा, इथे बघा इथे डिनॉमिनेटरला आहे, मग आपल्याला इथे हे डिव्हिजनमध्ये त्याच्याऐवजी जर आपल्याला हे ॲडजस्ट करायचं झालं तर हे फिरून कुठे जाणार, वर जाणार, आणि वर गेल्यानंतर काय येणार आहे, यू मायनस फी, इथं पण यू मायनस फी, त्याचा काय होणार आहे, वर गेल्यावर स्क्वेअर होणार, आणि मग इकडे तुमच्याकडे राहणार यू प्लस फी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस फी मायनस यू मायनस फी. ओके, वी आर ऑलमोस्ट देअर. लक्षात घ्या, जे डॅश म्हणजे काय, तर हे तुम्ही जे करताय इथे बघा यू मायनस फी ब्रॅकेट स्क्वेअर तुमचं मिळालेलं आहे, म्हणजे फक्त 4 यू फी मिळणं एक्सपेक्टेड आहे. तर मला वाटतं हे तुम्ही जर सॉल्व केलं तर एका मिनिटात तुमचा आन्सर येऊन जाईल. ओके, यू मायनस फी ब्रॅकेट स्क्वेअर. सो इथे तुम्ही लिहिणार डॅबा यू फी अपॉन डॅबा एक्स वाय, राईट. सो इथे जर नीट कॅल्क्युलेट केलं तर ते येऊन जाईल आपलं यू स्क्वेअर प्लस फी स्क्वेअर प्लस ट्वाईस यू फी, आणि हे जर कॅल्क्युलेट केलं प्लस इथे काय आहे यू व्ही क्रॉस मल्टिप्लाय करायचं, नंतर फी इथे मल्टिप्लाय करायचं, सो मायनस व्ही स्क्वेअर, त्याच्यानंतर या याने मल्टिप्लाय करायचं मायनस यू स्क्वेअर, आणि इथे मायनस मायनस प्लस यू व्ही. मग आता नोटीस केला असेल इथे बघा यू स्क्वेअर, ह्या इथल्या यू स्क्वेअरला कट होईल, फी स्क्वेअरला कट होईल, त्याच्यानंतर काय शिल्लक राहते ते आपल्या समोर आहे, डॅबा यू व्ही अपॉन डॅबा एक्स वाय इज इक्वल टू ब्रॅकेट आहे यू मायनस व्ही ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन इथे 2 यू व्ही आहे, त्याच्यात एक ॲड झाला अजून, म्हणजे 3 यू व्ही झाले, परत इथे एक ॲड झाला म्हणजे किती झाले 4 यू व्ही, अँड दिस इज युअर फायनल आन्सर, राईट. हेन्स द प्रूफ. सो आपण नोटीस केलं हे प्रॉब्लेम्स एवढे अवघड नाही आहेत, हे प्रॉब्लेम्स कशावर बेस्ड आहेत तर स्किलवर बेस्ड. मग तुम्हाला हे नक्की फक्त माहिती पाहिजे जे डॅश कसा कॅल्क्युलेट करतो, आणि आपल्याला पुढे जे गरजेचं आहे ते आहे मेथड ऑफ फंक्शन्स, जे शिकून घेतले आपण चांगल्या पद्धतीने पुढे जाऊन त्याचा बेनिफिट होणार आहे.